पाऊस आला की काहीतरी गरम गरम खावंसं वाटतं, तेही अगदी झटपट रेडी होणारं. आणि आखाड चाललाय, आखाडात तळण तर झालंच पाहिजे. तर आज आपण बनवणार आहोत गुलगुले, आखाड आणि पावसाळा स्पेशल. कमीत कमी वेळेत कमीत कमी तेलात जाळीदार गुलगुला कसा बनवायचा हे बघूया काही टिप्स सोबत. सर्वात आधी आपण गुळाचं पाणी करून घेऊया. त्यासाठी इथे पातेल्यामध्ये अर्धा कप गरम पाणी घेतलेलं आहे. इथे मी पाऊण वाटी गूळ चिरून घेतलेला आहे. तुम्ही गुळाची पावडर किंवा गुळाचे खडेही घेऊ शकता, पण गूळ बारीक केलेला असला तर तो अगदी लगेच विरघळतो. सोबतच आपलं पाणीसुद्धा गरम आहे, त्यामुळे आपल्याला या प्रोसिजरला अजिबात वेळ लागणार नाही. गूळ मेल्ट होतो तोवर आपण बाकीची प्रोसिजर करून घेऊया. हे साईडला ठेवून देऊया. मी 1 वाटी गव्हाच्या प्रमाणावर गुलगुले करणार आहे, त्याच्यानुसार हे सगळे पदार्थ आहेत. तर 1 वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गोडाच्या पदार्थामध्ये 1 चिमटी मीठ घातल्यावर त्या पदार्थाची चव अजूनच छान होते, त्यामुळे 1 चिमटी मीठ नक्की घाला. सोबतच पाव चमचा खसखस घेतलेली आहे, पाव चमचा सुंठपूड, पोहे खायचा चमचा शोभ घेतली आहे, तिला थोडी जाड बारीक कुटून घेतलेली आहे, आणि अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे. आता एक एक करून आपल्याला सगळे कोरडे पदार्थ एकत्र करून घ्यायचे. सगळ्यात आधी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पाव चमचा खसखस, पाव चमचा सुंठपूड, बडीशेप 1 चमचा, वेलची पावडर अर्धा चमचा आणि अगदी 1 चिमटी मीठ. आता आधी हे सगळे कोरडे पदार्थ एकत्र करून घेऊया. यात तुम्ही तिळही घालू शकता, ऑप्शनल आहे. वेलची पूड आणि सुंठ पावडरमुळे एक छान फ्लेवर आपल्या गुलगुल्यांना येतो. आपला गुळही पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. आता हे पाणी आपण गाळून आपल्या पिठात टाकूया. गुळात कचरं असतं, त्यामुळे गुळाचं पाणी कधीही घालताना ते गाळून घालायचं. आता इथे निम्म्यापेक्षा जास्त पाणी मी टाकलं आहे आणि थोडं शिल्लक ठेवलं आहे. आधी हे सगळं एकजीव करून घेऊया आणि लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी ॲड करूया. या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला भज्यांच्या बॅटरसारखी ठेवायची आहे. पण भज्यांसाठी आपण बेसन पीठ वापरतो आणि हे गव्हाचं पीठ आहे, त्यामुळे भिजवताना कन्सिस्टन्सीचा थोडा फरक पडतो. त्यामुळे पाणी हवं तसं हळूहळू करून आपण ॲड करून घ्यायचं. आता उरलेलं गुळाचं पाणीसुद्धा यात घालून घ्यायचं. आता अजून अर्धी वाटी पाणी आपल्याला लागणार आहे, तर मी ते साधंच पाणी घेतलं आहे. साधं पाणी घेतलं तरी चालतं. आता हे आपल्याला सैलसर भिजवून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण हे तुमच्या गव्हाच्या पिठावर सुद्धा अवलंबून असतं. यातल्या सर्व गाठी मोडून आपल्याला हे सरसरीत मिश्रण करून घ्यायचे. हे नीट मिक्स झाल्यानंतर आपल्याला आधी तेल गरम करून घ्यायचे. त्यानंतर यात आपल्याला सोडा किंवा बेकिंग पावडर घालायची आहे. अशा प्रकारे हे बॅटर आपल्याला रेडी करून घ्यायचे. मिश्रणात बेकिंग पावडर घालण्याच्या आधी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता पाव चमचा बेकिंग पावडर आपल्याला आपल्या मिश्रणात घालून ते एकदा नीट सगळं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही सोडाही घालू शकता, पण बेकिंग पावडर घातल्यामुळे गुलगुले फार कमी तेल पितात आणि खूप खुसखुशीत होतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. आता मिश्रणही रेडी आहे आणि तेलही तापलं आहे. तेलाचं टेम्परेचर खूप जास्त तापलेलं सुद्धा नको, नाहीतर गुळाचा पदार्थ आहे तो लवकर जळतो. आणि खूप कमीसुद्धा नको. तेलात टाकल्यानंतर त्याने त्याचा आकार धरायला पाहिजे. म्हणजेच मीडियम टू हाय हीटवर आपल्याला आपलं तेल तापलेलं पाहिजे. छोटासा आधी टाकून बघायचा. टाकल्यानंतर जर तो वर आला तर याचा अर्थ आपल्या तेलाचं टेम्परेचर अगदी योग्य आहे. आणि तळताना सुद्धा गॅसची फ्लेम मीडियम टू लोवर ठेवायची, खूप हाय नाही ठेवायची. तेलात टाकल्यानंतर मिश्रण त्याचा स्वतःचा आकार धरतंच, म्हणजे गुलगुला हा गोल राहतोच. पण तरीसुद्धा टाकताना जर आपण त्याला एकाच जागी टाकला तर तो छान गोल होतो. जर हातातलं पूर्ण मिश्रण न संपू देता आपण हात उचलला तर त्याचा आकार बदलतो. तुम्ही इथे बघू शकता, मी गोलही टाकला आहे आणि एक लांबोळाही टाकलेला आहे. तुम्हाला लगेच लक्षात येईल. इथे तुम्ही बघू शकता, मी सगळं हातातलं जे मिश्रण आहे ते एकाच जागी टाकलेलं आहे. कुठेच त्याला इकडे तिकडे नाही स्प्रेड होऊ दिलं. त्यामुळे हा गोलच येईल. जर तुम्हाला गोल गुलगुले करायचे असतील तर ही टिप्स तुम्ही फॉलो करू शकता. तसं तर गुलगुल्यांच्या आकाराने फारसा काही फरक पडत नाही. आकार कसाही असला तरी चव मात्र अप्रतिमच असते. गुलगुले टाकल्यानंतर त्यांना हलवायची अजिबात घाई करायची नाही. त्यांना एखाद मिनटं परतू द्यायचं, त्यानंतर हलवायचा. तुम्हाला हवे तसे लहान मोठे गुलगुले तुम्ही करू शकता, पण तुम्ही लहान गोळा जरी तेलात सोडला तरी तो तळल्यानंतर फुलतो आणि छान टुमटुम होतो. म्हणून शक्यतो बॅटर तेलात सोडताना लहान गोळा करूनच सोडा. सर्व साईडनी छान खरपूस तळून झाले. आता आपण हे काढून घेऊया. जेव्हा खायची इच्छा झाली तेव्हा अगदी इन्स्टंट रेडी होणारा हा पदार्थ. खूप सुंदर अशी जाळी पडलेली आहे गुलगुल्याला, खूप छान झालेले आहेत. अजिबात तेलकट सुद्धा झालेली नाहीये. तुम्ही बघू शकता, हाताला थोडं सुद्धा तेल लागत नाहीये. सोबतच मी फोडून दाखवते. मधपर्यंत पूर्ण तळले गेलेले आहेत आणि आतही खूप छान जाळी पडलेली आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.